नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे केवल म्हात्रे ब्लॉग्स. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आमच्या कालिका माता मंदिर कालवार येथे सुंदर असं फुलांची सजावट केलेली आहे. तर आज मी चाललो आहे आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रथम मंदिर, जे की मराठेपाडा भिवंडी येथे आहे. तर चला तर मग भेटूयात. सध्या तरी इथे रोडची स्थिती खूप खराब आहे. पाहू शकता आपण, पूर्ण रोड खराब झालेला आहे दोन्ही बाजूला. हे बघा, जिथे जिथे काम झालेलं आहे थोडाफार. तर आता आपल्याला राईड घ्यायचं आहे इथून चावे गावात जाण्यासाठी. इथूनच रोड आहे, म्हणजे एक पर्यायी रोड पुढून पण आहे हिवाली गावावरून, आणि इथून पण आहे. हा रोड मी तुम्हाला रिकमेंडेड करेन, हा खूप चांगला रोड आहे. चला, आता आपण चावे गावात पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला लिफ्ट घ्यायचं आहे इथून. मागे थोडाफार रोड खराब होता, पण पुढे पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, म्हणून तुम्हाला मी हा रोड रिकमेंडेड करतो. तर सुंदर असं वातावरण झालेलं आहे. मेन द्वार दिसते, तू बघा मंदिर. आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात पोचलेलो आहोत. तर इथे पार्किंगची पण सुविधा आहे. चला तर मग जाऊया आतमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, शिवक्षेत्र मराठेपाडा, तालुका भिवंडी. तर आपण आलेलो आहोत. खूप सुंदर असे देखावे बनवलेले आहेत. चला तर मग आधी आपण दर्शन घेऊया. ती सुंदर अशी सुशोभित महाराजांची मूर्ती आहे. शंभू महाराज. तर आपल्या डाव्या साईडला आहे राजमाता जिजाऊ यांचं मंदिर, आणि उजव्या साईडला आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर. ती सुंदर अशी. तर मंदिराच्या दोन्ही बाजूस तोफ ठेवलेल्या आहेत, आपण पाहू शकता. आणि मंदिराच्या चारी बाजूस असे बुरुजाचे देखावे करण्यात आलेले आहेत, पाहू शकता. तर आता आपण बुरुजांवर जाऊ. चला तर मग.
सुंदर वातावरण आहे इकडे. मन प्रसन्न झालं महाराजांचं दर्शन घेऊन. चार बुरुज आहेत, एक आहे आणि मंदिराच्या पाठीमागे आहे. तर मंडळी, आपण महाराजांचं दर्शन घेऊन नुकतंच आलेलो आहोत. खूप छान वाटलं महाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन, मन प्रसन्न झालं. हे मंदिर 17 मार्च 2025 रोजी याचे लोकार्पण सोहळा व उद्घाटन सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे झाला आहे. थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हे मंदिर उभारण्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानाने पुढाकार घेतला आहे व त्याचे अध्यक्ष राजूदादा चौधरी व त्यांचे सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. तर हे मंदिर मराडेपाडा गावात या परिसरात 4 एकरात पसरलेलं आहे. तर या मंदिराची रचना वास्तुविशारदा विजयकुमार पाटील यांनी केलेली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी मूर्ती बनवणारे शिल्पकार अरुण योगीराज यांनीच या मंदिरासाठी शिवाजी महाराजांची 6.5 फूट उंचीची मूर्ती साकारली आहे. तर या प्रतिष्ठानाचा उद्देश एवढाच आहे की आपल्या गावाला खूप चांगले पर्यटन स्थळ मिळावा व लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा. तर आता मी तुम्हाला नंतर दाखवतो की गावकऱ्यांना छोटी छोटी दुकानं टाकून दिलेली आहेत व त्यांचा रोजगार कसा निर्माण होईल याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. तर तसेच येथे शस्त्र प्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. चला तर मग जे देखावे लावलेले आहेत ते आपण पाहूयात. विठोबा शहाजीराजे भोसले शिवाजी महाराजांचे वडील इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. राजमाता जिजाऊ, रिफ्लेक्शन पडतोय. हे शिवाजी महाराजांचा जन्माचा देखावा सादर केलेला आहे. तर राजमाता जिजाऊ महाराजांना शिकवून देतानाचा देखावा सादर केलेला आहे. हे महाराज शपथ घेतानाचा देखावा सादर केलेला आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. तुम्ही हे पॉज करून वाचू शकता. तुळजा भवानी माता महाराजांना तलवार देतानाचा देखावा सादर केलेला आहे. भवानी तलवार. पुढं जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकताना महाराजांचा देखावा. स्वराज्य स्थापनाची पहिला किल्ला तोरणा याचा देखावा सादर केलेला आहे. हे महाराज आपल्या शेतकरी बांधवांना माहिती देतानाचा दृश्य. रयतेचा राजा असा उल्लेख केलेला आहे तिथे. पुण्यभूमीत सोन्याचे फाळ नांगरताना शिवाजी महाराज हा देखावा सादर केलेला आहे. आणि हा देखावा आहे शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले होते तेव्हा जीवमाला अफजल खानाच्या सहकार्याचा हात तोडलेला त्याचा देखावा सादर केलेला आहे. आणि अफजल खानाचा वध जो आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत त्याचा देखावा सादर केलेला आहे. तर इथे सर्व वाघनखे वगैरे महाराजांचे जे वापरलेले आहेत त्याचा देखावा.
कटियार वगैरे सगळे ठेवलेले आहे तिथे. आणि इथे तलवारी ठेवलेल्या आहेत. भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज द फादर ऑफ इंडियन नेव्ही असा हा देखावा सादर करण्यात आलेला आहे. ज्यांनी घडवलं इंडियन नेव्ही. वीर शिवा काशीद ज्यांनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले व स्वतः महाराजांसाठी व आपल्या स्वराज्यासाठी आपला जीव धोक्यात घालून महाराजांचे प्राण वाचवले. वीर बाजी प्रभू देशपांडे पावनखिंडची मोहीम त्याची ही दृश्य साकारण्यात आलेली आहेत. ज्यावेळी शाहिस्त खानाची बोटं छाटली शिवाजी महाराजांनी त्याचे दृश्य आहे. बहिरीजी नाईक गुप्तहेर त्याची दृश्य आहे. महाराजांची आग्र्याहून सुटका करण्यात आली त्याची दृश्य आहे. 6 जून 1674 महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची मिरवणूक त्याची ही दृश्य साकारण्यात आलेली आहे. महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा त्याचे हे दृश्य आहे. हे रिफ्लेक्शन पडते म्हणून नीट काही दिसत नाही. रात्रीच्या वेळी खूप चांगलं दिसेल. धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे वाघाला फाडतानाचं दृश्य साकारण्यात आलेले आहे. महाराणी ताराबाई यांचे हे दृश्य साकारण्यात आलेले आहे. तर इथे महाराजांच्या प्रतिमेचं शॉप आहे. तर या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून असे छोटी छोटी दुकानं काढण्यात आलेली आहेत. तर आपल्यासोबत होते आदित्य आणि पृथ्वी म्हात्रे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. चला तर मग आपण इथेच व्लॉग एंड करूयात. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.